ऑल इंडिया सैनिक स्कूल येणारी परीक्षा 5 एप्रिलला आहे आणि ह्या ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या एक्झाम मध्ये एक्झाम दिल्यानंतर ई काउन्सिलिंग नावाचा जो प्रकार आहे, एक्झाम दिल्यानंतर ज्यावेळेस निकाल लागणार आहे त्यावेळेस ई काउन्सिलिंग हे नेमकं काय असतं आणि हे गेल्या 1-2-3 वर्ष झाले की त्याच्यामधून ई काउन्सिलिंग सरकारने चालू केलेलं आहे गव्हर्नमेंट. तर हे काउन्सिलिंग नेमकं काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे. तर ई काउन्सिलिंग एक महत्वाची प्रोसेस आहे. ज्यांनी सैनिक स्कूलचा फॉर्म भरलेला आहे त्यांना ई काउन्सिलिंग काय असते हे माहित असणं खूप महत्वाचं आहे, अगोदर माहित असणं गरजेचं आहे. कारण यानुसारच मुलांना कोणतं स्कूल अलॉट होणार आहे, स्कूल अलॉट कसं होणार आहे, सैनिक स्कूलमध्ये कशा प्रकारे सिलेक्शन आपल्याला स्कूलचं करायचं आहे, या सर्व गोष्टी याच्यामधूनच आपल्याला समजणार आहे. कारण ह्याच्या अगोदर हे ज्यावेळेस ई काउन्सिलिंग नव्हतं त्यावेळेस काही तोटे होते, त्यावेळेस काय अडचणी होत्या ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं याच्या अगोदर ई काउन्सिलिंग नव्हतं त्यावेळेस जे समजा सैनिक स्कूल आपण निवडलेलं आहे, ठीक आहे, तो सैनिक स्कूलचा जो फॉर्म आहे, फॉर्म मध्ये जे काय आपण निवड केलेलं सैनिक स्कूल आहे, समजा फॉर एक्झाम्पल सातारासाठी एक जणांनी टाकलेले, तो सातारा सैनिक स्कूल त्यांनी फॉर्म मध्ये निवडले. तर मग आता समजा त्यावेळेस निकाल लागला, त्यावेळेस रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागलेला नसेल तो याच्या मेरिट मध्ये नाही आला, कुणाच्या, साताराच्या. म्हणजे समजा साताराच्या मेरिट लिस्ट मध्ये समजा काही 270 त्याचं मेरिट लागलेले आणि त्याला जर समजा 260 पडले तर तो बाहेर पडला, परंतु त्याला 260 मार्क्स आहेत, याचा अर्थ त्याला चांगले मार्क्स आहेत, तो फक्त 10 मार्काने गेलेला आहे, मग त्याला इतर सैनिक स्कूलला प्रवेश मिळू शकेल का? तर याच्या अगोदर असं नव्हतं. म्हणजे ई काउन्सिलिंगच्या अगोदर विद्यार्थ्याला जे काही सैनिक स्कूल निवडले तिथे नंबर नाही लागला तर सरळ तो विद्यार्थी सगळ्या प्रोसेस मधूनच बाहेर पडला, मग एवढी तयारी केलेली सगळी वाया जाते. त्याच्यामुळे ई काउन्सिलिंग मुळे हा एक फायदा झालेला आहे की ई काउन्सिलिंग मध्ये आपण सगळ्या ज्यावेळेस आता ई काउन्सिलिंगचा आपण फॉर्म पुढे जाऊन भरणार आहे आणि आता आपण जे फॉर्म मध्ये सिलेक्ट केलेलं, तो फॉर्म मध्ये सिलेक्ट केलेलं जे आपलं ओल्ड सैनिक स्कूल आहे, समजा आपण साताराचं निवडलेलं आहे, ओके, आता ह्या सातारा सैनिक स्कूल साठी आपण निवडलेलं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस ह्याचं मेरिट निकाल लागणार आहे, समजा ही परीक्षा झाली एक्झाम नंतर ज्यावेळेस ह्याचा रिझल्ट लागणार आहे आणि आपल्या रिझल्ट लागल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल 265 मार्क्स पडलेले आणि असं असल्यानंतर सातारा सैनिक स्कूलचा जो काही मेरिट आहे समजा 270चा लागलेला, तर याचा अर्थ आपला विद्यार्थी 5 मार्कांनी जरी मागे पडला तरी जे इतर सैनिक स्कूल आहेत, जसं घ्या ई काउन्सिलिंग मध्ये आपण इतर सैनिक स्कूलला पण ऍडमिशन घेऊ शकतो. हा ई काउन्सिलिंगचा फायदा आहे. ई काउन्सिलिंग मध्ये आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये आपलं जे एक आपण फॉर्म भरताना निवडलेले आणि 9 ऑदर, अशा प्रकारे टोटल 10 सैनिक स्कूल आपण निवडू शकतो. एक आपण फॉर्म भरताना निवडलेले सातारा समजा आणि सातारामध्ये नाही लागत आहे तर आपण इतर 9 पण तिथं टाकू शकतो, ह्या चॉईसेस आपण टाकू शकतो. मग त्याच्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 असे राऊंड असतात आणि प्रत्येक राऊंडला आपण अशा प्रकारे हे जे चॉईसेस आहेत हे आपण चेंज पण करू शकतो. हे कसं असणार आहे ते पण बघूया. आणि ह्या ई काउन्सिलिंगला अगोदर रजिस्ट्रेशन कसं करायचं असतं ज्यावेळेस निकाल लागल्यानंतर ते पण आपण थोडक्यात बघूया. अशा प्रकारे हे आपलं सिलेक्शन करता येतं. प्लस हे झालं ओल्ड साठी. जर आपण न्यू अजून टाकले असतील तर न्यू सैनिक स्कूल हे एक आपलं ऑप्शन येतं आणि त्याच्यामध्ये पण आपण 4 ऑप्शन अजून निवडू शकतो न्यू सैनिक स्कूलला. इथं झालं जुन्यासाठी. अशा प्रकारे जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही त्याच्या मार्कांनुसार त्याला मेरिटनुसार त्याला ऍडमिशन मिळू शकतं. हा खूप फायदा ई काउन्सिलिंगचा झालेला. ई काउन्सिलिंग ह्या राऊंड पद्धतीने होत असतात. आता ह्या ई काउन्सिलिंग साठी ज्यावेळेस निकाल लागणार आहे त्यानंतर कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचंय ते आपण बघणार आहे. लक्ष घ्या, आपण फॉर्म भरत असताना जो काही ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरलाय त्याच आधारावरती आपल्याला ई काउन्सिलिंगला आपलं अकाउंट रजिस्टर करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण अकाउंट रजिस्टर करणार आहे त्यावेळेस लक्ष घ्या, आपल्याला तो ईमेल आयडी आणि आपला मोबाईल नंबर याचा उपयोग करून आपल्याला याचा अकाउंट ओपन करायचं आहे आणि अकाउंट ओपन करत असताना आपल्याला एक पासवर्ड सेट करायचा आणि तो पासवर्ड ज्यावेळेस आपण सेट करणार आहे तो कोणालाही शेअर नाही करायचा, कारण तो एक पर्सनल गोष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याची, जेणेकरून तिथले जे चॉईसेस आहेत तो विद्यार्थी काय सेट करू शकतो हे त्या विद्यार्थ्यासाठी एक खासगी गोष्ट त्याची आहे. त्याच्यामुळे हा पासवर्ड कोणाला शेअर नाही करायचा. अशा प्रकारे हा ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन आपण करणार आहे फार सिंपल आहे रजिस्ट्रेशनची गोष्ट त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर आपण समजा आलोय तर लक्ष घ्या, अशा प्रकारे रजिस्ट्रेशन आपण जर केलं, रजिस्ट्रेशन अँड लॉकिंग द चॉईस ऑफ राऊंड 1, अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस आपण चॉईसेस निवडले की आपलं जे जुनं सैनिक स्कूल आहे आणि न्यू सैनिक जे आपलं जे आपण निवडलेले सातारा चंद्रपूर एक फॉर्म मध्ये जे लिहिले ते वालं, प्लस अजून नवीन जुने सैनिक स्कूल जे आहे म्हणजे अदर जुने सैनिक स्कूल 9 ते आपण निवडू शकतो, किंवा जे न्यू सैनिक स्कूल आहेत त्याच्यामधून अजून 4 आपण ऑप्शन निवडू शकतो. मग हे सगळं काही निवडल्यानंतर राऊंड 1 याचा एक राऊंड होणार, म्हणजे आपण सगळे हे चॉईसेस दिल्या की त्याला आपण लॉक केलं आणि दिलेल्या तारीख होऊन गेली की त्यांच्या 3-4 दिवसामध्ये त्यांचा एक म्हणजे त्याला आपण लॉग इन करता येणार नाही, काही नाही, 3-4 दिवसांचा त्याचा एक निकाल लागतो राऊंड 1चा. ह्या निकाल लागल्यानंतर जर समजा आपल्याला ह्या निकालामध्ये आपण लॉग इन, त्यांनी सांगितलं निकाल लागलेला आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लॉग इन करायचं अकाउंटला. लॉग इन केल्यानंतर आपल्याला दिसतंय की जर समजा फर्स्ट राऊंड
राऊंड मध्ये सीट जर आपल्याला अलॉट झालेला असेल, यस असं आलेलं असेल, तर आपण पाहायचं की आपल्याला नक्की कोणतं सैनिक स्कूल मिळालेले. जर आपल्याला ते सैनिक स्कूल आवडलेले किंवा आपल्याला जे पाहिजे होतं तेच मिळाले, तर आपण काय करायचं, वॉन्ट ऍडमिशन इन स्कूल, तर आपल्याला पाहिजे असं म्हणून ऍक्सेप्ट करू शकतो. आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या ठिकाणी त्या कॉलेजला आपली माहिती पुढे जाणार आहे की ह्यांना स्कूल ऍडमिशन घ्यायचे, आणि मग पुढची जी माहिती आहे डायरेक्ट त्या सैनिक स्कूल आपल्याला प्रोव्हाइड करतं आणि त्यांच्या वेबसाईट वरती आपल्याला डायरेक्ट मिळू शकते. किंवा पुढे डॉक्युमेंट देणे, डॉक्युमेंट जाऊन जमा करणे आणि फी भरून ऍडमिशन घेणे ही पुढची प्रोसेस झाली. तर ह्या इथे विषय क्लिअर झाला, त्याला मिळालं. पण समजा त्याला जे पाहिजे ते नाही मिळालं, त्याला विद्यार्थ्याला पालकांना अजून अपेक्षा आहे की आपलं पुढच्या राऊंड मध्ये जायचं, त्यावेळेस आपण तिथं नो म्हणू शकतो. किंवा ते दुसरं ऑप्शन आहे रिकन्सिडर. नॉट सॅटिस्फाईड विद्यार्थी म्हणजे आपण सॅटिस्फाय नाहीये, तर आपण रिकन्सिडर करू शकतो. हे महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं होतं. त्यानंतर ना सगळ्या इकडं तो अशा रिकन्सिडर केल्यानंतर तो विद्यार्थी लगेच नेक्स्ट राऊंडला जाणार आहे. त्यावेळेस त्याला परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी चॉईसेस जे आहेत ते सिलेक्ट करायचे. आणि समजा फर्स्ट राऊंड मध्ये त्याला लागलेलेच नाहीये, तो आपोआप फ्रेश राऊंडला म्हणजे सेकंड राऊंडला तो पुढे जाणार आहे. अशा प्रकारे ज्यांनी रिकन्सिडर केलं आणि ज्याला स्पेन स्कूल किंवा अलॉट झालंच नव्हतं कुठलं, ते दोघंही विद्यार्थी या ठिकाणी सेकंड राऊंडला आले. तो सेकंड राऊंडला आल्यानंतर फिरसे परत एकदा तो या ठिकाणी सेकंड राऊंड मध्ये त्यांनी चॉईस दिल्या, त्या चॉईस त्यांनी लॉक केल्या. लॉक करणं महत्वाचं आहे. चॉईस जर लॉक नाही झाल्या तर सेव्ह नाही राहणार. तर आपण जे चॉईस निवडलेलं आहे त्याला लॉक म्हणजे एक ऑप्शन आहे, ते लॉक करणं गरजेचं आहे. त्यानंतर ना आपण येस केलं म्हणजे समजा पुढे जाऊन सेकंड राऊंडला आपल्याला लागलं ऍडमिशन, तर ठीक आहे, मग ऍडमिशन प्रोसेस आपण कंप्लीट करणार. तिथेही नाही लागला आपल्याला वाटतं पुढच्या राऊंडला जायचंय, तर म्हणजे समजा जे काही लागलेलं आहे ते आपण सॅटिस्फाय नाहीये, तर अशा वेळेस पुन्हा एकदा रिकन्सिडर करणार, थर्ड राऊंडला जाणार. आणि ज्यांना सेकंड राऊंडला लागलेलं नाही ते आपोआप थर्ड राऊंडला येणारच आहे. तो हे फार प्रोसेस महत्वाची. आणि याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आलं होतं की हे जे सगळं ज्यावेळेस आपण लॉग इन करतो त्यावेळेस जे आपल्याला ऑप्शन येतात त्याच्यामध्ये येते एकतर ऍक्सेप्ट करा किंवा रिकन्सिडर करा, आणि तिसरं ऑप्शन होतं तर एक्झिट नावाचं. आणि तर गेल्या वर्षी हा प्रॉब्लेम खूप मोठा झाला, कारण ज्या पालकांना माहित नव्हतं आणि चुकून त्यांनी काय केलं, एक्झिट दाबलं. आणि एक्झिट दाबल्यामुळं त्या पालकांचं ते एक्झिट बटन ह्यासाठी होतं की ज्यांना सैनिक स्कूलमध्ये त्या पुढे काही प्रोसेसच करायचे नाही, आपलं ऍडमिशनच घ्यायचं नाही एक्झिट सैनिक स्कूलमधून, सैनिक स्कूलच्या प्रोसेसमधून बाहेर पडायचे, असं एक त्यांनी ऑप्शन दिलं होतं. आणि बऱ्याच पालकांना असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला ह्या फक्त फॉर्म मधून बाहेर पडायचे, की आता हे आपण बघितलं आपल्यामुळे तर सिलेक्शन झाले, पण ठीक आहे आता आपल्याला काही समजत नाही, आपण नंतर बघूया आणि आपण ह्या सिस्टीम मधून बाहेर पडूया फॉर्म मधून, असं पालकांना वाटलं आणि त्यांनी एक्झिट दाबलं. मग त्यांनी एक्झिट बटन गेल्या वर्षी नाही का नंतर काढलं होतं. तर हा एक धोका गेल्या वर्षी झाला होता एक्झिट बटनचा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल आपल्याला नक्कीच ह्या व्हिडिओ मधून आयडिया आलेली असेल की अशा प्रकारे हा राऊंड वाईज पुढे जाणार आहे. साधारण हे 5-6 राऊंड पर्यंत जात असतात सगळ्या गोष्टी. जशी विद्यार्थ्यांची संख्या आहे, मेरिट आहे, त्या पद्धतीने ह्या गोष्टी पुढे जाणार. मग ज्यांनी ऍडमिशन ऍक्सेप्ट केलेलं आहे त्याला मग पुढची जे काही त्याचं जे काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स देणे, डॉक्युमेंट दिल्यानंतर त्याचं फिजिकल कोणकोणत्या तारखेला आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याला नंतर पुढे त्याची माहिती त्या सैनिक स्कूलच्या वेबसाईट वरती आपल्याला मिळत राहते आणि ईमेल वरती पण आपल्याला सगळा संपर्क होत राहतो. अशी ही पूर्ण प्रक्रिया राहते राऊंड वाईज. तर ज्यावेळेस आपल्याला ह्या ई काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यावेळेस आपल्याला फक्त इथे ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि न्यू रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन ऍप्लिकेशन राऊंड टाकून व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर ना आपल्याला डायरेक्ट येणार आहे की ऍप्लिकेशन नंबर व्हेरीफाय झालेला आहे तुमचा. अशा प्रकारे व्हेरीफाय होतो. अशा प्रकारे फक्त आपण सुरुवात रजिस्ट्रिंग करताना ऍप्लिकेशन नंबर टाकला, व्हेरीफाय केला की खाली आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर त्यानंतर ईमेल आयडी पण दिसतो, त्यानंतर मोबाईल नंबरही दिसतो. आपल्याला चेक करायचं की आपला जो ईमेल आयडी मोबाईल नंबर आहे तो रजिस्टर्डच आहे का, दुसरा कुठला आलाय चुकून गेल्यास काही प्रॉब्लेम झाले होते, पण तो चेक करायचा असेल तर एडिट करायचं व्यवस्थित की हाच आपला ईमेल आयडी ऑफिशियल आहे. आणि दोन्ही मोबाईल नंबर हे चेक करून त्या ठिकाणी दोघांनाही ओटीपी मागवायचा. दोघांचाही ओटीपी आपल्याला मिळतो, एंटर ओटीपी आपल्याला टाकायचा. तो ओटीपी टाकून मग पुढे अशा प्रकारे रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट होणार आहे. त्यानंतर ना रजिस्ट्रेशन म्हणजे आता अशा प्रकारे एक मेसेज येतो, साइन अप सक्सेसफुल, प्लीज साइन इन अँड कन्फर्म रजिस्ट्रेशन. अशा प्रकारे एक पुढे मेसेज येतो. त्यानंतर ना अशा प्रकारे जे काय आपण सेटअप केला त्यावेळेस आपलं माहिती आपण भरली, ओटीपी घेतला, त्याच वेळेस आपला एक पासवर्ड पण आपण तिथं सेट केलेला असतो. मग अशा प्रकारे आपलं जे काही युजर नेम म्हणजे तो जो काय आपला रोल नंबर आहे त्या गोष्टी आणि त्यानंतर पासवर्ड हे जे काय सेट केले दोन्हीचा वापर करून आपण लॉग इन रजिस्ट्रेशन लॉग इन करायचं. एकदा लॉग इन केलं की मग आपल्याला आपले जे चॉईसेस आहेत ते आपल्याला सिलेक्ट करता येतात. अशा प्रकारे हा ई काउन्सिलिंग कशी होती ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये आज या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पुढे जाऊन आपण या ई काउन्सिलिंगच्या नंतर आता चॉईस कशा फिल करायच्या याबद्दलचे अजून पुढचे महत्वाचे व्हिडिओ. त्याचबरोबर ऑल इंडिया सैनिक स्कूल 5 एप्रिलच्या एक्झामसाठी पेपर कसा असणार आहे किंवा संभाव्य प्रश्नपत्रिका ज्याच्यामधून बरेचसे प्रश्न आहेत त्या पेपरमध्ये पडतील असा हे पेपर आपण ऑलरेडी दिलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ आपण बघू शकता. आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मिळून जाईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.